महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी धनश्री। गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। प्रथम एक नजर हेडलाईन्सवर। जयललिता यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ। मद्रास युनिव्हर्सिटीमध्ये शपथ सोहळा पडला पार। जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेचा नव्हे तर शेतकऱ्यांचा विरोध आहे। शेतकऱ्यांचं समाधान झाल्यास विरोध मागे घेऊ, रामदास कदम यांनी म्हटलंय। मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवेच्या वक्तशीरपणाला प्राधान्य देण्याची भाषा रेल्वे मंत्री करत असताना प्रत्यक्षात मात्र मध्य रेल्वेच्या वक्तशीरपणाचे 3:13 वाजले। आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्या मुलाच्या स्वागत समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय मतभेद विसरून लावली हजेरी। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। आता पाहूया सविस्तर वृत्त। भ्रष्टाचारांच्या आरोपामुळे सत्ता सोडावी लागलेल्या अण्णाद्रमुक सुप्रीमो जयललिता आज जवळपास 8 महिन्यानंतर 5व्या वेळेस तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत। त्यांच्यासोबत त्यांच्या 28 मंत्र्यांनी देखील शपथ घेतली आहे। मद्रास युनिव्हर्सिटीमध्ये हा शपथग्रहण सोहळा पार पडलाय। शपथविधी सोहळ्यासाठी अनेक नेते आणि अभिनेते उपस्थित झाले होते। भाजप नेते, केंद्रीय मंत्री पोन राधाकृष्णन आणि सुपरस्टार रजनीकांत शपथग्रहण सोहळ्यात सहभागी झाले। अभिनेते रजनीकांत हे देखील उपस्थित होते। जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेचा नव्हे तर शेतकऱ्यांचा विरोध आहे। शेतकऱ्यांचं समाधान झाल्यास विरोध मागे घेऊ, असं रामदास कदम यांनी म्हटलंय। मुंबईत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, जैतापूर प्रकल्पावरून शिवसेना आणि भाजपमध्ये मोठा संग्राम रंगण्याची चिन्ह असताना शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी धक्कादायक वक्तव्य केले। दरम्यान एकनाथ खडसे यांनी मात्र कुठल्याही स्थितीत आम्ही जैतापूर प्रकल्प पूर्ण करू असं म्हटलंय। आता रामदास कदमांच्या या भूमिकेमुळे जैतापूरबाबत शिवसेनेची भूमिका मवाळ झालीये की काय अशी कुजबूज सुरू झालीये। उत्तर प्रदेशातील मथुरेत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आजारी असलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांनाही निमंत्रण देण्यात आले। या कार्यक्रमाचं आयोजन दीनदयाळ उपाध्याय जन्मभूमी स्मारक समितीने केले। 25 मे रोजी नागला चंद्रभान गावात कार्यक्रमाचं आयोजन केले। अडवाणी या समितीचे सदस्य नसल्याने त्यांना निमंत्रण देण्यात आले नसल्याचं समितीतर्फे स्पष्ट करण्यात आले। वाजपेयी आजारी आहेत हे आम्हाला माहीत आहे, मात्र वाजपेयी हे दीनदयाळ उपाध्याय जन्मभूमी स्मारक समितीचे पहिले अध्यक्ष होते, त्यामुळे त्यांना निमंत्रण पत्रिका पाठविण्यात आली आहे, असे समितीचे सचिव रोशन लाल यांनी इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेसमधील प्रसिद्ध झालेल्या बातमीत म्हटले। कोल्हापुरात भाजपाच्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे। 3 दिवसीय अधिवेशनासाठी राज्यातील भाजपचे सगळे बडे नेते कोल्हापुरात दाखल झाले असून कोल्हापुराच्या पेटाळा मैदानात शनिवारी सकाळी 10च्या सुमारास या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे। यावेळी केंद्रातले भाजपचे बड्या नेत्यांनी हजेरी लावली आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचाही समावेश होता। दरम्यान आजपासूनच्या अधिवेशनासाठी राज्यभरातून भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी कोल्हापुरात दाखल झालेत। 3 दिवसीय अधिवेशनासाठी स्थानिक भाजप नेत्यांनी जोरदार तयारी केली असून पेटाळा मैदानाचा परिसर भाजपमय होऊन गेला होता। छत्रपती का आशीर्वाद, चलो चले मोदी के साथ असा नारा देत महाराष्ट्राची सत्ता मिळवणाऱ्या भाजपला मात्र त्याच छत्रपती शिवरायांचा आता सोयीस्कररित्या विसर पडला आहे। कारण कोल्हापुरात अधिवेशनाच्या निमित्तानं झळकणाऱ्या पोस्टरमध्ये ना शिवाजी राजांचं छायाचित्र आहे, नाही राजश्री शाहू महाराजांचं। त्यामुळे कारवारवासियांकडून मोठी नाराजी व्यक्त केली जाते। गोरेगाव इथल्या आरे फिल्म सिटीत राजू शिंदे या कंत्राटदारावर गोळीबार झालाय। बिग बी अमिताभ बच्चन हे ज्या ठिकाणी शूटिंग करत होते तिथून 20 फूट अंतरावर हा गोळीबार झालाय। अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे। मोटारसायकलवरून आलेल्या 2 व्यक्तींनी हा गोळीबार केलाय। शिंदे यांच्यावर गोळीबार करून हे आरोपी फरार झालेत। त्यांना पकडण्यासाठी गोरेगाव पोलिसांनी नाकाबंदी केली आहे। एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलंय। मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवेच्या वक्तशीरपणाला प्राधान्य देण्याची भाषा रेल्वे मंत्री करत असताना प्रत्यक्षात मात्र मध्य रेल्वेच्या वक्तशीरपणाचे 3:13 वाजले आहेत। आठवडाभर चालू असलेल्या मध्य रेल्वेवरील बिघाडाच्या सत्रांनी शुक्रवारी कळस गाठला। ठाणे स्थानकात शुक्रवारी 2 ठिकाणी झालेल्या बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक तब्बल 2 तास उशिराने सुरू होती। सकाळी 10च्या सुमारास झालेल्या बिघाडामुळे मध्य रेल्वेवरील सर्वच प्रवाशांचे प्रचंड हाल झाले। ठाणे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर ठाणे लोकल शिरत असताना नेमक्या रुळाच्या क्रॉस ओव्हरवरच या गाडीचा पेंटाग्राफ तुटला। या प्रकारामुळे कल्याणच्या दिशेने होणारी धीम्या मार्गावरील वाहतूक खोळंबली।
ही वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आली. मात्र कल्याण दिशेकडे जलद मार्गावरून धीम्या मार्गावर दुसरी गाडी जात असताना तिथेही ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाला. परिणामी छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेने होणारी धीमी वाहतूकही बंद पडली. या तांत्रिक बिघाडाचा फटका अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनाही बसला. मुंबई विद्यापीठाच्या अभियांत्रिकीच्या 6व्या सत्राची परीक्षा सुरू आहे. अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास उशीर झाला. आता मध्य रेल्वेवर वारंवार होणाऱ्या बिघाडांचा अभ्यास करण्यासाठी रेल्वे बोर्डातर्फे एक समिती स्थापण्याचे आदेश रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दिले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्या मुलाच्या स्वागत समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय मतभेद विसरून हजेरी लावली आहे. दिग्विजय सिंहांचा मुलगा आमदार जयवर्धन यांचा बिहारच्या डुमरिया राजघराण्यातील श्रीजाम्य शाही हिच्याशी नुकताच विवाह झालाय. श्रीजाम्य ही राष्ट्रीय जनता दलाचे माजी आमदार रणविजय शाही यांची नात आहे. श्रीवर्धन आणि श्रीजाम्य यांचा स्वागत समारंभ काल दिल्लीत पार पडलाय. या स्वागत समारंभाला अनेक पक्षातील नेत्यांनी हजेरी लावली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीच्या गाडीला काल अपघात झालाय. सुदैवाने अमृता फडणवीस यांना कोणत्याही प्रकारची इजा झाली नाहीये. काल मुंबईत अमृता फडणवीस यांच्या गाडीचा अपघात झालाय. लोअर परेल भागात सिमेंट मिक्सरने अमृता यांच्या गाडीला धडक दिली. यात कोणालाही दुखापत झाली नाहीये, मात्र गाडीचं नुकसान झालंय. अंधश्रद्धेला विरोध केला या कारणासाठी गेले वर्षभर माती वडार समाजातून कुटुंबाला वाईट टाकण्यात आले असल्याची तक्रार पारगाव येथील महिला आणि ग्रामपंचायत सदस्या अनिता उल्हास मोरे यांनी यवत पोलिसात दिली आहे. पारगाव येथील वडार समाजामध्ये मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रकार जात पंचायतीचे पुढारी असलेल्या अर्जुन श्रीमती मोरे, श्रीनिवास नागू मोरे, राजू मोहन मोरे, लक्ष्मण मारुती मोरे यांच्याकडून केला जात आहे. हा समाज दसरा सणाला पारगाव येथे एकत्र येऊन प्रत्येक विवाहित जोडप्यामागे 4,000 रुपये वर्गणी गोळा करतात आणि वर्गणी न दिल्यास वाईट टाकतात. सणाच्या दिवशी पोतराज पोशाख घालून मिरवणूक काढतात. आसूड, बेत, काठी, लिंबू, टाचण्या, अंगारा इत्यादी भ्रामक वस्तूंचा वापर करून अंधश्रद्धेचा गावात प्रचार करतात. गावामधील दुर्गादेवी मंदिरासमोर कोंबडे, बकरे कापतात. पोतराजाच्या अंगात देव येत असल्याची अंधश्रद्धाही पसरवतात. तसेच दर 3 वर्षांनी सामूहिक पित्राचा वडार समाज कार्यक्रम घेऊन पित्र म्हणून डुकराला हळद, कुंकू, गुलाल, अगरबत्ती लावून पूजा करतात. या डुकराच्या पायावर सर्व महिला आणि बालकांना नतमस्तक होण्यासही भाग पाडले जाते. तसे नाही केले तर पूर्वज कोपतील आणि कामधंद्यात यश मिळणार नाही अशी अंधश्रद्धाही पसरवतात. असे अनेक अंधश्रद्धा पसरवणारे प्रकार या जात पंचायतीच्या पुढारी लोकांकडून केले जात आहेत. या अंधश्रद्धेतून मोठी रक्कम दरवर्षी गोळा केली जाते आणि त्या रकमेचा उपयोग दारू, ऐश, मौज मजा करण्यासाठी केला जातो. सदर प्रथा अंधश्रद्धा पसरवणारी आणि आर्थिक दृष्टिकोनातूनच परवडणारी नाही. तसेच मुलांचे शिक्षण करावे की या पुढारी लोकांना वर्गणी द्यावी या कारणामुळे आम्ही वर्गणी दिली नाही आणि अंधश्रद्धेला विरोध केला, त्यामुळे आमच्या कुटुंबाला वाईट टाकले आहे. गेल्या 6 महिन्यापासून त्यांची त्रास देण्याची पद्धत फारच टोकाला गेली आहे. यांच्या त्रासाला कंटाळून यापूर्वी केळगाव पोलीस चौकीमध्ये गुन्हा दाखल केला होता, परंतु पोलिसांनी केलेल्या मध्यस्थीनंतर 3 ते 4 महिने कालावधी उलटल्यानंतर जात पुढारी लोकांनी 10 एप्रिल रोजी पुण्यात पारगाव येथे जात पंचायत घेऊन आमचे कुटुंब वाईट टाकल्याचे कळवले. पारगाव येथे तर जबरदस्तीने उपस्थित राहण्यास भाग पाडून अश्लील प्रकारे शिवीगाळही केली. जिल्हा प्रतिनिधी विनोद कांबळे, ब्युरो रिपोर्ट, दौंड. 3 मुलांना मला वाळवीत टाकले. माझी काय चुकी आहे, त्याची काय निर्णय मला मिळायला पाहिजे. किती दिवस वाळवीत टाकले म्हणून? वर्ष झाले आता. वाळवीत टाकलेले वर्ष झाले. त्यामुळे तुम्हाला त्रास काय होतो? आम्हाला त्रास होतोय म्हणजे वाळवीत का टाकले मला टेन्शन आलं. एवढ्या दिवसातून टाकले नाही, आता वाळवीत टाकतात म्हणजे का टाकतात हे मला न्याय मिळायला पाहिजे. मी सदस्य झाल्यापासून वडार समाजाचा मला विरोध होता, तरी मी सदस्य झाले. तर वडार समाजामधला अर्जुन श्रीपती मोरे यांनी मला सदस्य झाल्यानंतर शिवीगाळी केली. म्हणला की आणि ही महिला निवडून आली म्हणजे समाजाचं नाक गेलं. मग त्यानंतर बरेच दिवस छळ केला. नंतर मी कंप्लेंट दिली पोलीस स्टेशनमध्ये अर्जुन श्रीपतीच्या मुलाच्या नावाने, श्रीधर अर्जुन मोरे आणि श्रीनिवास नागू मोरे हे दारू पिऊन मला त्रास द्यायचे माझ्या घरासमोर. तर नंतर त्या पोलिसांनी सांगितलं माघारी घेतली आणि परत दुर्गादेवी समोर कोंबडे, बकरे कापतात. त्याला माझा विरोध आहे, कारण वर्षाला ते 4-4, 5-5 हजार रुपये प्रत्येक कार्यक्रमला घेतात. असे कार्यक्रम आमचे वर्षातनं 2-3 कार्यक्रम होतात. त्याला विरोध केल्यामुळे त्यांनी आम्हाला ना
वाळवीत टाकलं. कुणी बोलत नाही, लग्नाची पत्रिका देत नाही, कोणत्या कार्यक्रमामध्ये घेत नाही, कुणाच्या मैत्रीला बोलवत नाहीत आणि लग्न कार्याला कशाला आम्हाला मध्यस्थी घेत नाहीत. व वारंवारी जात पंचायत पुण्यामध्ये आमचा समाज घेतो आणि 13 तारखेला पारगावमध्ये जात पंचायत घेतली. अर्जुन श्रीमती मोरेने उठून आम्हाला शिवीगाळ केली. नाही तसं बोलला. ग्रामपंचायतच्या हॉलमध्ये. रायगड जिल्ह्यातील विशेषतः अलिबाग, मुरुड आणि श्रीवर्धन या 3 तालुक्यात किनारा नियमन कायद्याचे उल्लंघन झाले आहे. बेकायदा बांधण्यात आलेल्या बंगले, रिसॉर्ट आणि अन्य बांधकामावर कारवाई करण्यात येणार आहे. मंत्रालयात शुक्रवारी कदम यांनी घेतलेल्या बैठकीत रायगडमधील बेकायदा बांधकामांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी अलिबाग, मुरुड आणि श्रीवर्धन तालुक्यात मोठ्या प्रमाणावर CRZचे उल्लंघन करून बांधकाम करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. या संदर्भात पर्यावरण संरक्षण कायद्याखाली आणि महाराष्ट्र प्रदेश नगररचना कायद्याखाली संबंधितांना नोटीस बजावण्याचीही कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. 1991 नंतर CRZचे उल्लंघन करून बंगले, रिसॉर्ट आणि अन्य बांधकामे झाली आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मात्र त्यातून मूळच्या रहिवाशांना वगळण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली आहे. जाता जाता पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. जयललिता यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ. मद्रास युनिव्हर्सिटीमध्ये शपथ सोहळा पडला पार. जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेचा नव्हे तर शेतकऱ्यांचा विरोध आहे. शेतकऱ्यांचं समाधान झाल्यास विरोध मागे घेऊ, रामदास कदम यांनी म्हटलंय. मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवेच्या वक्तशीरपणाला प्राधान्य देण्याची भाषा रेल्वे मंत्री करत असताना प्रत्यक्षात मात्र मध्य रेल्वेच्या वक्तशीरपणाचे 3:13 वाजले. आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्या मुलाच्या स्वागत समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय मतभेद विसरून लावली हजेरी. तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.